हा आहे बाहेरचा व्ह्यू रूमचा. इथे काय माहिती शेती आहे. गुड मॉर्निंग, दिस इज डे 2. सकाळचे वाजलेत 7:15. तर आता आपण आहोत बॅक टू स्टोरी. डे 2चा आहे ना आपण स्टार्ट करतो थोड्या वेळानंतर. आता डे 1मध्येच कंटिन्यू करूया. तर काल संध्याकाळी आम्ही इथे पोचलो 6 वाजता मार्लेश्वरला. आम्ही गेलो टेम्पलपर्यंत. तर जर तुम्ही मार्लेश्वरला स्टेसाठी प्लॅन करताय ना तर इतकं लक्षात ठेवा, मार्लेश्वरला आहे ना टेम्पलच्या जवळपास म्हणजे 10 किलोमीटरपर्यंत तरी आहे ना काही स्टे नाही. एकच स्टे आहे जो फुल असतो ऑलमोस्ट सगळ्या टाईमला गेला. काल आम्ही तिकडे गेलो, फुल होता. मग परत रिटर्न चाललेलो देवरुखला. देवरुख इज अराऊंड 14 किलोमीटर्स मार्लेश्वर टेम्पलपासून. तर मध्ये एक हा आहे ना राजगुरू असं काहीतरी आहे, नॉर्मल छोटा गेस्ट हाऊससारखं आहे, ते भेटलं. तिथे त्यांचं रेस्टॉरंट आहे. तर हे अजून अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे. तर आम्ही मग इथे थांबलो. 800 रुपीज रूम भेटला पुरा दोघांना मिळून. तर तो घेतला आणि आता सकाळी जाऊन आधी मार्लेश्वर जाऊ. मग इकडनं प्लॅन आहे गणपतीपुळे जायचा. तिथून बघू, मे बी गुहागर साईडला जाणार पुढे. आत्ता सध्या तरी पाऊस नाही, बट पाऊस काळोख केलेला आहे बऱ्यापैकी. तर तो जे कंटाळा आहे की पावसाचा ना ड्रोन उडवायला भेटत नाही, सगळे कपडे ओले आहेत. तर बघूया कसं काय होते. तर आणि हेच होतं. नंतर उद्या आपण थोड्या वेळाने परत पुढे व्लॉग स्टार्ट करूया मार्लेश्वरला जाताना. आता प्लॅन असा आहे की सामान इथेच ठेवणार आणि आम्ही जाऊन फक्त टॉप बॉक्स घेऊन जाईन, मार्लेश्वरला जाऊन रिटर्न येऊ. सो सी यू. तर हा आपला पसारा आहे भिजलेला सगळा, तर आम्ही काढून ठेवलं. सॅडल बॅग सगळ्या ओल्या आहेत आणि हाच रूम आहे. काय एवढा खास नाही, बस आम्हाला झोप काढायची होती, झोप घेतलेला. वी हॅव रीच मार्लेश्वर. खूप सुपर स्पॉट वाटतोय. पाटी असा धबधबा आहे की तिकडे जाऊन नदीला कनेक्ट होतं. आणि वरती आहे ना सगळीकडे असे वॉटरफॉल आहेत छोटे छोटे. याला पाऊस चालू झाला आहे परत. आपण आहोत आता मार्लेश्वर मंदिर, महादेवाचं देवस्थान आहे इथे. आणि हा पाठचा व्ह्यू. इथे 7 वॉटरफॉल एकत्र येतात. हा सर्वात मोठा वाला आहे आणि इकडनं एंट्री आहे. देवळात असं वाकून, देवळात जाताना आतमध्ये वाकून जावं लागतं. आणि आतमध्ये फोन आणि कॅमेरा अलाउड नाही, फोन अलाउड आहे. पण मस्त स्पॉट आहे एकदम. तर आता आपण मागवलं आहे झुणका भाकर खूप टायमानंतर. आहे असं तिथे थांबलं आहे. ते नदी वाहते खालून, धबधबा आहे. पोचलं पार्किंगमध्ये. ही अशीच ओपन पार्किंग आहे पुरी. ही दुकानं आहे तिथे, हॉटेल्स. आणि वरपर्यंत आहे ना, वरती पण चांगली चांगली हॉटेल्स आहेत. आम्ही आता नाश्ता केला, नॉर्मल ब्रंच बोलू शकतो, एकदाच खाऊन घेतलं सगळं. कारण आता रूमवर आमच्या जो होता ना तो चेकआउट केला आहे, बॅग बी उचलून कल्टी मारणार. तर आम्ही मस्त एक झुणका भाकर खाल्ली, जसं व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि एक नंबर होती 50 रुपयाला. आणि चहा पिऊन आता निघतोय. स्टेप्सचं बोलायचं गेलं ना तर अराऊंड किती असतील, 200-300च्या वरती तरी स्टेप्स आहेत टोटल वरपर्यंत. आणि 20 मिनटं लागतात जर नॉनस्टॉप गेले एकाच हॉल्ट घेऊन. विच इज वर फक्त खाली आल्यावर जरा पाय हे होतात, कापरी वाटते इन केस. बाकी काही नाही, बाकी वर्थ आहे फक्त फुल मस्त. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कचरा करू नका येऊन इथे. सगळीकडे बघायला नाही बघा, सगळ्या बॉटल टाकल्या आहे, काही ना काय केलेलंच आहे.